ती डबा घेऊन आईला त्या स्टँडवरती गावातल्या स्टँडवरती यायला थोडासा वेळ झाला. ती येते तोपर्यंत 100 फुटापर्यंत ती गाडी गेली. त्यावेळी मोबाईल नव्हते, वाहनं काही नव्हती. आता काय करायचं, गाडी गेली. गाडी तशी करून गेली. आमची आई तशीच परत घराकडे न जाता तो डबा घेऊन ज्योतिबाचा डोंगर तिथून कुशिर वरंगे निगवे मार्गे पंचगंगा पुलावर आली. आणि तो डबा शनिवार पेठेत बॅरिस्टर पंडित आमच्या गावचे होते, त्यांच्याकडे जाणे मला काही कुठं राहतो शंकर माहीत नाही. माझं नाव शंकर, कुठं राहतो माहीत नाही. तेव्हा तुम्ही त्याला पोच करा. त्यावेळी आई जर हा डबा गेला नाही तर तो दिवसभर कुठेही घालणार नाही, पाणी पिऊनच जगेल. अशा पद्धतीने तिच्या डोक्यात विषय आला. ती ज्योतिबाचा डोंगर चढून परत ज्योतिबाचा डोंगर उतरून परत कुशी वरंगे निगवे मार्गे पंचगंगा पुलावर आली. आणि पंचगंगा पुलावर बॅरिस्टर पंडित आमच्या गावचे होते, त्यांच्या इथं डबा दिला आणि त्यांच्यात ते काय ते जेवल्यानंतर तिने सोडलं. मग परत ती पंचगंगा पुलावरून वरंगे निगवे कुशिरे ज्योतिबाचा डोंगर करून खाली पोचली. हे अंतर जवळजवळ 22 किलोमीटर आहे. 22 किलोमीटर चढून परत उतरून आणि परत डबा पोच करून परत गेली. आता मला त्यावेळेला रायगडच्या हिरकणीचा आठवण झाली. आताच्या त्याही अशा प्रकारच्या हे आई फारच कमी असणार. असे हे अनेक किस्से आहेत माझे.